मुलांनो, एक्सेल ट्युशन गोवा बोर्डमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण सोडवणार आहोत प्रश्न उत्तरे उडाली पक्षिणी या इयत्ता 9वीच्या मराठी कवितेतील। तर चला सुरू करूया। न अ कंसातील अचूक पर्याय रिकाम्या जागी लिहून ओळ पूर्ण करून लिहा। 1. दुडीवरी दुडी डॅश गोष्टी करी। पर्याय आहेत सखीसी, वत्सासी, श्रीहरीसी, मातेसी। यातील योग्य पर्याय आहे सखीसी गोष्टी करी। प्रश्न दुसरा, उडाली पक्षिणी गेली डॅश। पर्याय आहेत पाताळी, स्वर्गासी, अंतराळी, विमानी। आणि यातील योग्य पर्याय आहे अंतराळी। उडाली पक्षिणी गेली अंतराळी। 3. डॅश चरे वनी वत्स असे घरी। पर्याय आहेत गाय, धेनू, हरण, कामधेनू। यातील योग्य पर्याय आहे धेनू। 4. तैसे माझे मन राहो की डॅश। देवावरी, संसारी, परमेश्वरी, ईश्वरी। यातील योग्य पर्याय आहे ईश्वरी। तैसे माझे मन राहो ईश्वरी। 5. विष्णुदास नामा विनवी परोपरी हे डॅश मज श्रीहरी द्यावे। पर्याय आहेत प्रेम, माया, वर, आशीर्वाद। यातील योग्य पर्याय आहे प्रेम। हे प्रेम मज श्रीहरी द्यावे। आ. खालील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी एका वाक्यात लिहा। 1. आकाशात उडणाऱ्या पक्षिणीचे लक्ष कोणाकडे असते? उत्तर, आकाशात उडणाऱ्या पक्षिणीचे लक्ष घरट्यात असलेल्या तिच्या बाळाजवळ म्हणजेच पिल्लांजवळ असते। प्रश्न दुसरा, आपले मन कुठे असावे असे कवीला वाटते? उत्तर, आपले मन नेहमी ईश्वरचरणी असावे असे कवीला वाटते। प्रश्न तिसरा, कवीने गायीच्या मनातले वात्सल्य कसे व्यक्त केले आहे? उत्तर, गाय वनात चरण्यासाठी गेली असता तिचे चित्त मात्र आपल्या वत्सावर म्हणजेच वासरावर ठेवून तिने आपल्या मनातले वात्सल्य व्यक्त केले आहे। ई. खालील प्रश्नाचे उत्तर 3 ते 4 वाक्यात लिहा। 1. कवीने परमेश्वराशी असलेले नाते कोणकोणत्या उदाहरणातून स्पष्ट केले आहे? उत्तर, संत विष्णुदास नामा यांनी वेगवेगळी उदाहरणे देऊन परमेश्वराशी असलेले नाते स्पष्ट केले आहे। जशी पक्षिणी दूर आकाशात उडून गेल्यावरही तिचे लक्ष आपल्या पिल्लाजवळ असते, गाय रानात चरत असताना तिचे लक्ष तिच्या वासराकडे असते, त्याचप्रमाणे स्त्रिया जेव्हा पाणी भरण्यास जातात त्यावेळी मैत्रिणींशी गोष्टी करतात, पण त्यांचे लक्ष मात्र दुडीवर असते म्हणजे पाण्याने भरलेल्या घागरीवर असते। त्याचप्रमाणे आपले मन नेहमी देवाच्या चरणी राहिले पाहिजे। फॉर मोर व्हिडिओज सबस्क्राईब एक्सेल ट्युशन गोवा बोर्ड। थँक्स फॉर वॉचिंग।